पैसे देऊन ते समन्वयक मॅनेज केले। सगळ्यांना पण माहिती ते समन्वयक कोण आहेत आणि जरांगे पाटील मॅनेज होत नाही हे दुखणे सरकारचं। आम्ही 2 पैसे कमवतो, त्याच पैशातला 1 पैसा आम्ही समाजासाठी वापरतो। तर आमच्या जेवणाची वस्तू ते करत असतात। हाती चले बाजार कुत्ते भोके हजार अशी आमची गत आहे। तो त्यातला गुण येणारच नाही। मनोज भाऊ जरांगे यांच्यावर बोलत असताना ते व्यक्तिमत्व अतिशय प्रामाणिक आहे। त्या व्यक्तिमत्वावर बोलणं आणि त्या व्यक्तिमत्वावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। आपण जर सूर्यावर थुकायला गेलो थुका आपल्या अंगावर पडतो, तसं ते व्यक्तिमत्व आहे। मनोज दादा जरांगे यांच्याबद्दल आपण बोलू शकत नाही, कारण ते व्यक्तिमत्व अतिशय प्रामाणिक आहे। सरकारचं दुखणं काय झालं माहिती आहे का? सरकारला वाईट असं वाटू राहिलं। 58 मोर्चे आमच्या या अगोदर निघाले, सरकारचे हस्तक या मोर्चामध्ये घुसले होते। त्यांनी मोर्चातले समन्वयक फोडले, पैसे देऊन ते समन्वयक मॅनेज केले। ते आज समाजासमोर उघडे पडले आहेत। सगळ्यांना पण माहिती ते समन्वयक कोण आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही। पण विषय तोच येतो परत की प्रामाणिकपणा, लोकांनी मोर्चे फोडले, मोर्चे मॅनेज झाले आणि जरांगे पाटील मॅनेज होत नाही हे दुखणे सरकारचं। त्यामुळं आरोप प्रत्यारोप होतच राहणार। योद्धा जर पराजित होत नसला त्याला बदनाम करतात, असा विषय तो योद्ध्याचा। आणि एकंदरीत राहिला विषय डिझेलचा, आम्ही 2 पैसे कमवतो, त्याच पैशातला 1 पैसा आम्ही समाजासाठी वापरतो। त्यामुळं डिझेल आम्ही आमच्या पैशाचं आम्ही कॉन्ट्रिब्युशन करून, जर आम्ही आमच्या गाडीत 5 जण असू तर आम्ही आमचे हजार रुपये गोळा करून त्या गाडीत डिझेल टाकतो आणि दौऱ्याला जातो। आपापल्या गाड्या घेऊन आमच्या गाड्या घेऊन जर 5 लोक असू तर 5 लोक पैसे गोळा करून आम्ही ते दौऱ्यात जात असतो। राहिला अशी जेवणाचा सांगितलं मी। विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र कोणत्याही ठिकाणी जर गेलो तर त्या ठिकाणचा जो सर्वसामान्य मराठा समाज असतो, तो सर्वसामान्य मराठा समाज एकत्र येऊन वर्गणी गोळा करून ते सभा आयोजित करत असतात। आणि आम्ही जेव्हा तिथे जातो सभेला तर आमच्या जेवणाची व्यवस्था ते करत असतात। त्यांच्याच वर्गणीतून आम्हाला जेवण असतं, पिण्याचं पाणी असतं, ते आयोजित करत असतात। ते पण सर्वसामान्य मराठा एकत्र येऊन तो वर्गणी गोळा करून सभा घेत असतात। तिथला स्थानिक आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, कुठलाही तो तिथला 1 रुपया त्यांच्याकडून न घेता तळागाळातील समाज एकत्र येऊन पैसे गोळा करून हे सभा घेत आहेत। त्यामुळं मी त्याच्यावर बाकीचं बोलणार नाही। हाती चले बाजार कुत्ते भोके हजार अशी आमची गत आहे। जरांगे पाटील हत्ती आहेत, ते पुढे चाललेले कुत्रे अंगावर भुकत आहे, त्याची आम्हाला पर्वा नाही। टायमाचं मॅनेजमेंट काही हे शक्य नाही आहे, कारण मी सांगितलं ना की भारतामध्ये सध्या सर्वात जास्त लोकप्रिय व्यक्तिमत्व कोणतं असेल, सर्वात जास्त TRP कोणा डावाला असेल, सर्वात जास्त फॅन फॉलोअर्स कोणाचे असतील, एकच नाव येतं, आदरणीय मनोज भाऊ जरांगे असं विषय। आणि टायमाचा विषय आला। आम्ही जर समजा पुसातून निघालो, यवतमाळहून निघालो, आम्हाला जायचं आहे पुढच्या सभेला, तर लगेच बातमी व्हायरल होती की जरांगे पाटील या रूटने चालले। तर मी सांगितलं पुन्हा 6-6 महिन्याचे लेकरं बाळं घेऊन महिला 2-2 तास रस्त्यावर थांबतात की जरांगे पाटील या रूटने जाणार आहे, आम्हाला त्यांना पाहायला भेटेल, ऑप्शन करायला भेटेल, त्यांच्या अंगावर फुलं टाकायला मिळतील, ते पाहायला भेटतील, स्वागत करायला भेटेल। तर रस्त्यावर जर 2 लोक जरी असले उभा तरी मनोज दादा जरांगे त्यांना भेटल्याशिवाय आणि गाडीतून उतरून त्यांना एक शब्द बोलल्याशिवाय ते पुढं जात नाही। मग असे 1000 लोक रस्त्यात थांबले असतात, ते प्रत्येकाला भेटायचं पुढं जाता येत नाही, कारण समाज ते काय म्हणतात, मी समाजाला माझं मायबाप मानलेलं आहे, मग मायबाप रस्त्यावर थांबला असताना दादा पुढं काय जातील, त्यामुळे प्रत्येकाला भेटून ते पुढं जातात। त्यामुळं सभेला जायला उशीर होतो आम्हाला। ते मॅनेजमेंट समजा दुपारी सभा असेल 2ची, संध्याकाळी 7 वाजता आम्हाला जायला, कारण लोक थांबतात रस्त्यावर फुलं घेऊन, ताटं घेऊन आरत्याचे। सकाळी आम्ही 6ला उठायचो, 7ला बाहेर पडायचो, 7ला जे दौरे सुरू व्हायचे रात्री 12, 1, 2 वाजायचे मुक्कामस्थळी जाण्यासाठी। 2 वाजता मुक्कामस्थळी गेल्यानंतर 2 ते 3 मध्ये जेवणं करायचे, 3-3:30ला झोपायचं, 4ला झोप लागते, 5, 6, 7 2-3 तास मुश्किल झोप व्हायची। म्हणून दादा आजारी पडले आणि त्यांना विनंती केली होती की तुम्ही स्वतःला जपा। पण त्यांचं म्हणणं आहे, माझ्या गरीब मराठ्याच्या पदरात जोपर्यंत मराठा आरक्षण टाकणार नाही मी तोपर्यंत शांत बसणार नाही। आणि त्यांना चालीने त्यांना कोणी बोलत नाही, तर मी हे विक्षिप्त व्यक्तिमत्व आहे, त्यांचं नाव जे ठेवलं आईवडिलांनी गुणरत्न, तेच कसं ठेवलं तुम्हाला प्रश्न पडला। कोणताही गुण त्याच्यामध्ये घेण्यासारखा नाही। गुणरत्न नाव ठेवणारा तो त्यात ना गुण येणार रत्न आहे, त्यात काहीच नाही ना। त्याच्या आईवडिलाचं मला आईवडिलाची मला दया आहे त्यांचे की तुम्ही कायच पाहून तुमच्या मुलाचं नाव ठेवलं गुणरत्न, त्याच्यात नाही गुण येणार रत्न आहे आणि तो गुणरत्न झाला। अरे योद्धा जर पराजित होत नसेल तर बदनाम करतात, ते षड्यंत्र सरकारचं आहे। त्याला 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हा सदावर्ती करतोय। हा विक्षिप्त बुद्धीचा माणूस आहे। जरांगे पाटलासारख्या सूर्यावर
टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जर आपण सूर्य थुंकायला गेलं थुंकी आपल्या अंगावर पडती, तसं त्या सदावर्तेचं आहे. त्यामुळे त्या मूर्खावर जास्त बोलण्यापेक्षा दादाच आम्हाला सांगतात की मराठा समाजाला डिवचण्याचं काम चालू आहे, मराठा समाजाला माती भडकवण्याचं काम चालू आहे. आपण शांत राहा. आपली लढाई, आपला लढा हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. 24 डिसेंबरला सरकार पॉझिटिव्ह आहे. सरकारची हालचाल जोरदार सुरू आहे. या अगोदर ज्याच्याकडं कुणबीच्या नोंदी होत्या त्यांनासुद्धा प्रमाणपत्र मिळत नव्हतं. पण जरांगे पाटलांच्या हातात हा लढा आल्यापासून 35 लाख लोकांना आत्तापर्यंत कुणबीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. मी 4थ्या टप्प्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत होतो. माजलगाव, बीड, लातूर, केज या सभेला असताना जो प्रस्थापित राजकारण्याच्या विरोधामध्ये हा जो लढा उभा केलेला आहे आणि या लढ्याला अंतिम टप्प्यामध्ये आतापर्यंत हा लढा लढत असताना गोरगरीब जनता ही त्रस्त झालेली आहे. म्हणजेच काय की गोरगरीब जनतेला आतापर्यंत न्याय मिळाला नाही म्हणून सनी एक नेतृत्व चांगलं मिळालं, प्रामाणिक नेतृत्व मिळालं, ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. हे ज्या वेळेस या लढा लढत असताना समाज एकदम पोखरलेला होता. हा पोखरलेला समाज एकखट्टी आला आणि एकदमच हा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागं उभा राहिला. कारण का अन्याय सहन करत असताना याला न्यायच मिळत नव्हता. म्हणून सनी पूर्ण समाज असा पांगल्या गेलेला होता. हा समाज एकखट्टे येऊन सनी आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडं 100% हा पाठिंबा म्हणून सनी आरक्षणाच्या या लढ्याला पाठिंबा देत आहे. आणि प्रत्येक गावामध्ये नियोजनबद्ध सभेला पण नियोजनबद्ध कार्यक्रम होत आहे. कुठल्याही माणसाची अशी परेशानी होत नाही किंवा तुमचे डोकं जर दुखत असेल तरी पॅरासिटामॉल गोळी आणि त्याचे 4 माणसं हे कार्यरत आहे. डबा असन, जेवण असन, चहा असन, नाश्ता असन, पाणी असन, या आम्ही कामाची जिम्मेदारी आमच्याकडे ही होती की बाबा ताप्यात चालत असताना किंवा ज्या सभेच्या ठिकाणी आम्ही जात होतो तर आपली कुठल्या गाड्या, कोणते माणसं किंवा कोणी अनोळखी गाड्या आपल्या गाड्यामध्ये येत आहे का, कोणी अनोळखी माणसं आहे का, कोणी आपल्या सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात का, म्हणून सनी आम्ही असं CID सारखं काम करत होतो. आणि या कामाचं यश म्हणून सनी प्रत्येक सभा ही आमची यशस्वीरित्यानं पार पडली. आणि प्रत्येक बांधवाला असं वाटतं की आता आपण न्यायाच्या ह्या अंतिम टप्प्यावर आलेलो आहे आणि आपल्याला 100% न्याय मिळणार आहे. म्हणून एक गुलाबाचं फूल जसं उमलतं असं प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हास्य उमलत आहे आणि तेही इथून पुढं उमलतच राहणार आहे. कारण काय की ही इमानदारीची लढाई आहे आणि प्रामाणिकपणाची लढाई यशस्वीरित्यानं पार पडणार ही आम्हाला 100% गॅरंटी आहे. नंबर 1 तर मराठा आरक्षणासंदर्भात हा जो लढा चाललेला आहे हा मराठा योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या महत् प्रयत्नामुळे आणि प्रचंड कष्टामुळं हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. कोणत्याही समाजाला आरक्षण मिळवायचं असेल तर त्याचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करावं लागतं. आमचं सामाजिक मागासलेपण हे 100% सिद्ध झालेलं आहे. आर्थिक मागासलेपणामध्ये आम्ही 90 ते 94% समाजाचं आर्थिक मागासलेपण सिद्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे आमचा हा जो गरजवंत मराठ्यांचा म्हणजे जो गरीब मराठ्यांचा आम्हाला जो शैक्षणिक दृष्टीने जे आरक्षण हवं आहे मेनली त्यासाठीचा जो हा लढा आहे हा अंतिम टप्प्यात आहे. असं मेनली आमचं मेन जे आहे सामाजिक पुनरुत्थान की मी तुम्हाला नम्रपणे नमूद करू इच्छेल की राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 50% मागासलेल्या समाजाला आरक्षण दिलं होतं. तेव्हा हा जो समाज आहे मराठा समाज किंवा कुणबी मराठा समाज हा शेती आणि बाकीच्या दृष्टीने सदन होता, ही देणारी जमात आहे. परंतु लोकसंख्या वाढल्यामुळे आणि वेगवेगळ्या काळाच्या नुसार लोकसंख्या वाढली, बाकी शहरीकरण वाढलं, त्यामुळं हा कुठेतरी मागे गेला आणि विभागलेला शेतीच्या ह्याच्यामुळे आम्हाला मेनली शैक्षणिक ह्याच्यासाठी आरक्षण हवं आहे.